हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 यामध्ये समन्वयाचा अर्थ, समन्वयातील इतर घटक याचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण नियंत्रण, त्याचा अर्थ, व्याख्या समजावून घेणार आहोत. पाहूया नियंत्रण म्हणजे काय. संघटनेतील कार्य व्यवस्थितरित्या होऊन व्यवसाय संस्थेची उद्दिष्ट पूर्ण व्हावी यासाठी सर्वप्रथम नियोजन केले जाते. नियोजनाची जबाबदारी उच्च व्यवस्थापनाची असते. नियोजनात व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे ठरवून ती पूर्ण करण्यासाठी संस्थेतील साधनांचा कसा उपयोग केला जाईल हे ठरवले जाते. नियोजनाप्रमाणे संस्थेतील कामकाज होते किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी व्यवस्थापकाची असते. नियोजनातील उद्दिष्टांची अंमलबजावणी, कार्याचे मूल्यमापन, अडचणी, उपाययोजना व पाठपुरावा इत्यादी बाबी नियंत्रणात येत असतात. व्यवसायात व्यवस्थापन समूहाकडून काम करून घेतले जाते. समूहाने पूर्वनिश्चित उद्दिष्टे पूर्ण करावीत म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. नियंत्रणामुळे स्वातंत्र्य व अधिकारावर मर्यादा येऊन समूहावर निर्बंध लादले जातात. प्रभावी नियंत्रणासाठी उद्योग व व्यवसायातील सर्व क्रिया अपेक्षेनुसार होऊन उद्योगाची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू झालेली असते. नियंत्रणाची गरज आज सर्व क्षेत्रामध्ये दिसून येते. सरकारी कार्यालये, सहकारी संस्था, परिवहन महामंडळे, रेल्वे, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये अपेक्षित कार्य पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती आज आपण पाहतो. पण ही वस्तुस्थिती जर दूर करावयाची असेल तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये नियंत्रणाची गरज आहे असे आपल्याला जाणवून येते. थोडक्यात व्यवस्थापन शास्त्रामध्ये नियंत्रण ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. नियंत्रणाच्या व्याख्या. यामध्ये पहिली व्याख्या हेनरी फॅल यांनी दिलेली आहे. स्वीकृत योजना, दिलेल्या सूचना व तत्वाप्रमाणे कार्य होते किंवा नाही हे तपासून पाहण्याच्या नियंत्रणात समावेश होतो. नियंत्रणाचा उद्देश उणिवा व चुका दुरुस्त करण्यासाठी आणि त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याचा निर्देश करणे हा आहे. नियंत्रणाचा संबंध घटना, लोक व क्रिया या सर्वांशी येतो. म्हणजे काय? स्वीकृत योजना म्हणजेच व्यवसायाच्या वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांनी तयार केलेली योजना की जी सर्व स्वीकृत अशा स्वरूपाची आहे. त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत किंवा त्यांनी जी काही तत्त्व सांगितले आहेत ती तत्त्व पाळून त्या पद्धतीने काम करण्याचं काम होतं किंवा नाही हे पाहण्याचं काम म्हणजे नियंत्रण म्हणता येऊ शकतं. आणि नियंत्रणाचा उद्देश काय आहे? उणिवा व चुका दुरुस्त करणे व त्याची पुनरावृत्ती होऊ नये. ज्या काही चुका भूतकाळात होऊन गेलेल्या आहेत त्या चुका परत भविष्यकाळात होऊ नये हाच नियंत्रणाचा प्रमुख उद्देश असतो. आता दुसरी व्याख्या पाहूया. नियंत्रणाची दुसरी व्याख्या की जॉर्ज टेरी यांनी मांडलेली व्याख्या आहे. नियंत्रण म्हणजे काय साध्य केले जात आहे याचा विचार करणे, कार्यांचे मूल्यांकन करणे आणि आवश्यकता वाटल्यास योजनेप्रमाणे उद्दिष्ट साध्य व्हावीत म्हणून दुरुस्तीसाठी उपाययोजना सुचवणे होय. म्हणजेच काय तर व्यवसायाची जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियंत्रण केलं जातं. त्याच दृष्टिकोनातून नियंत्रण अंमलबजावणी केली जाते. आणि जी काही कार्य केलेली आहेत व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जी काही कार्य करण्यात आलेली आहेत त्या कार्यांचं मूल्यांकन करायचे. आणि जर त्या मूल्यांकनात असे दिसून आले की बाबा आपण जे कार्य करत आहोत त्यात काही उणिवा आहेत, त्रुटी आहेत, काही चुका राहिलेल्या आहेत तर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी उपाययोजना सुचवायच्यात आणि यालाच नियंत्रण असं जॉर्ज टेरी यांनी म्हटलं आहे. या दोन्ही व्याख्येवरून आपल्याला थोडक्यात असं सांगता येऊ शकतं नियंत्रण म्हणजे काय तर व्यवसायाची जी काही नियोजित उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी जी कामे केली जाणार आहेत त्या कामांवर मूल्यमापन करायचे आणि ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करायच्या जेणेकरून भविष्यकाळामध्ये व्यवसायाची कोणतीही कार्य
ही चुकणार नाहीत यासाठी प्रयत्न करायचे. या सर्वाला नियंत्रण असं म्हटलं जातं. आता पाहूया नियंत्रणाची वैशिष्ट्ये काय आहेत. नियंत्रणाच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की व्यवस्थापनाची मूलभूत कार्य. नियंत्रण हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य असल्याने त्याला मूलभूत कार्य म्हणणेच योग्य ठरू शकते. या महत्त्वाच्या कार्यामध्ये व्यवसाय संस्थेवर निश्चितरित्या परिणाम होताना दिसून येतात. म्हणजेच काय, तर जर व्यवसायाच्या नियंत्रणामध्ये दुर्लक्ष झाले, नियंत्रण कमी पडले, तर व्यवसायाचे अस्तित्व देखील धोक्यात येऊ शकते. व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत, नफा प्राप्ती होणार नाहीत आणि या सर्वांमुळे व्यवसायाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. नियंत्रणामुळे व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे कितपत साध्य होत आहे याचं आकलन होतं. उद्दिष्ट साध्य करण्यात अडचणी येत असतील तर त्या अडचणी वेळीच दूर करण्याचा नियंत्रणाचा प्रयत्न असतो आणि त्याचमुळे नियंत्रण हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे असं समजलं जातं. नियंत्रणाचं दुसरं वैशिष्ट्य आहे नियोजनाचा पाया. नियंत्रण करण्याचा मुख्य हेतू म्हणजे नियोजनाला आधार देणे हा असतो. व्यवसायाची ठरवलेली उद्दिष्टे साध्य होण्यासाठी व्यवसाय संस्थेमध्ये ज्या योजना ठरवल्या गेलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असते. पण ज्या दृष्टिकोनातून ही योजना ठरवलेली आहे त्याच दृष्टिकोनातून जर अंमलबजावणी झाली तर व्यवसाय संस्थेची उद्दिष्ट प्राप्ती होऊ शकते. म्हणून नियोजनाच्या अंमलबजावणीच्या वेळी योग्य त्या प्रमाणामध्ये जर नियंत्रण केले गेले तरच व्यवसाय संस्थेचं नियोजन हे प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकते. म्हणून नियंत्रणाला नियोजनाचा पाया म्हटले गेलेले आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे नियंत्रणाचे घटक. नियंत्रणात प्रामुख्याने 3 घटक येतात. एक म्हणजे प्रमाण, दुसरं म्हणजे प्रत्यक्ष आणि प्रमाणित कार्य यांची तुलना आणि तिसरं म्हणजे चुका दुरुस्त करणे. एखादी गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे यासाठी एक आपण कोड ऑफ कंडक्ट किंवा एखादं स्टँडर्ड ठरवलेलं असतं की ज्यालाच आपण प्रमाण असे म्हणतो आणि या प्रमाणाच्या आधारे आपण ठरवतो की नाही हे चुकलं आहे, हे प्रमाणाप्रमाणे नाही आहे. म्हणून हे प्रमाण ठरवणे हा एक पहिला टप्पा येतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे प्रत्यक्ष कार्य झालेलं आहे आणि जे प्रमाणित कार्य आहे या दोन्हीची तुलना केली जाते जेणेकरून आपलं कार्य कुठे कमी पडलेलं आहे हे लक्षात येऊ शकतं. आणि प्रमाणित कार्यापेक्षा जर तुमचं प्रत्यक्ष झालेलं कार्य हे कुठे कमी पडत असेल तर योग्य त्या दुरुस्त्या करणे, दुरुस्त्या सुचवणे हा तिसरा टप्पा असे समजले जाते. आणि व्यवसाय संस्थेला नियंत्रण या 3 टप्प्यातून ठेवावे लागते. नंतरचं वैशिष्ट्य आहे दृष्टी सतत चालणारी प्रक्रिया आहे. भविष्याकडील दृष्टी हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. नियंत्रणाचा संबंध हा भविष्याशी आहे, कारण ज्या बाबी भूतकाळात घडून गेलेल्या असतात त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही, परंतु भविष्यामध्ये होणाऱ्या कार्यावर नियंत्रण ठेवता येते. भूतकाळात झालेल्या चुका किंवा दोष ह्या भविष्यकाळामध्ये होऊ नयेत यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे असते. भविष्यकाळातील नुकसान, उधळपट्टी, त्रुटी, तफावत इत्यादीवर नियंत्रण ठेवूनच व्यवसायाची अपेक्षित उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतात. मात्र हा भविष्यकाळ सतत चालणारा असतो, म्हणूनच ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे असे देखील म्हटले जाते. व्यवस्थापकाने विविध घटकांवर एकदा नियंत्रण ठेवले म्हणजे भविष्यात नियंत्रण ठेवण्याची गरज नाही असे नाही आहे. का तर व्यवस्थापनाचे कार्य हे देखील सातत्याने सतत चालू राहणारे कार्य आहे. त्यामुळेच नियोजन, नियंत्रण ही देखील कार्य सतत आणि सातत्याने चालू राहणारी कार्य आहेत. आता उदाहरण द्यावयाचं असेल की तुम्ही एखादं कार्य करायला सुरुवात केली आहे तर ते कार्य करत असताना फक्त सुरुवातीच्या टप्प्यामध्येच नियंत्रण ठेवलं आहे असं नाही आहे. त्या कार्यावर तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत नियंत्रण ठेवावं लागतं. सपोज एखादा जहाजावर काम करणारा कप्तान की ज्याला ती जहाज सुरू होईपर्यंतच नियंत्रण ठेवण्याची गरज आहे का? नाही. ते जहाज आपल्या
निश्चित अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी अंतिम ठिकाणी पोहोचेपर्यंत सातत्याने त्या कप्तानाला त्याच्या कामावर नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणून नियंत्रण हे स्वाभाविकपणे सतत चालणारी प्रक्रिया आहे असे आपल्याला म्हणता येऊ शकते. नियंत्रणाची सर्व स्तरावर आवश्यकता आपल्याला दिसून येते. नियंत्रणाचे कार्य व्यवस्थापनातील सर्व स्तरांवर आवश्यक आहे. व्यवस्थापनात साधारणपणे उच्च, मध्यम, कनिष्ठ असे विविध स्तर निर्माण होतात. उच्च स्तरावरील नियंत्रण प्रशासन संबंधी असते. धोरण, योजना व संचलन याद्वारे हे नियंत्रण ठेवले जाते. मध्यम स्तरावर व्यवस्थापनातील अडचणी व धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी नियंत्रण ठेवावे लागते. हे नियंत्रण विभागीय व्यवस्थापक, पर्यवेक्षक किंवा फोरमन यांच्यावर ठेवले जाते. कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची जबाबदारी पर्यवेक्षक किंवा फोरमनची असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे हे सातत्याने गरजेचे असते. म्हणजेच थोडक्यात नियंत्रण हे सर्व स्तरावर आपल्याला पाहायला मिळते. नियंत्रण ही एक गतिशील प्रक्रिया आहे. कारण व्यापार व उद्योगातील परिस्थिती आज आपण बघतोय की या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा सातत्याने आपल्याला स्थिर व अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. म्हणजे बाजारपेठेतील परिस्थिती ही अस्थिर स्वरूपाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यकाळाचा खूप विचार जरी करून तुम्ही नियोजन केलेलं असेल तरी देखील अगदी अल्प कालावधीमध्ये सुद्धा नियंत्रण करावे लागत आहे किंवा नियोजन नव्याने करावे लागल्यामुळे नियंत्रण देखील करावे लागते. बाजारपेठेच्या बदलणाऱ्या परिस्थितीचा नोंद घेऊन आपल्या नियंत्रणामध्ये सुद्धा त्यानुसार किंवा त्याला अनुकूल असे बदल हे त्या व्यवस्थापकाला घडवून आणावे लागतात. म्हणून नियंत्रण ही गतिशील प्रक्रिया आहे असे म्हणता येऊ शकते. नंतर आहे नियंत्रण कार्याची व्याप्ती. नियंत्रण ही व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे. अपेक्षित उद्दिष्टे व्हावीत म्हणून उद्योगातील यंत्रे, उपकरणे, कच्चा माल व उत्पादन प्रक्रिया इत्यादी भौतिक साधनांवर नियंत्रण ठेवून चालत नाही. भौतिक साधनांबरोबरच मानवी साधने आणि कर्मचाऱ्यांवर देखील नियंत्रण ठेवावे लागते. कारखान्यात खर्च, उत्पादनाची गुणवत्ता व विपणन प्रक्रिया यावर देखील नियंत्रण ठेवावे लागते. नंतरचा मुद्दा आहे नियंत्रणाच्या बाजू. नियंत्रण करताना नियंत्रणाच्या होकारात्मक व नकारात्मक या दोन्हीही बाजूकडे लक्ष द्यावे लागते. नियंत्रणाचा संबंध कर्मचाऱ्यांशी येत असल्यामुळे ते अनेकदा संस्थेच्या बाजूने तर कधीकधी संस्थेच्या विरोधात काम करतात. नियंत्रणाच्या होकारात्मक व नकारात्मक या दोन बाजू असतात. काही वेळेस कर्मचाऱ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन, त्यांचं कौतुक करून, बक्षीस देऊन नियंत्रण केलं जाऊ शकतं. तर काही वेळेस हुकुमशाही पद्धतीने नियंत्रण करावं लागतं. कर्मचाऱ्यांच्या अयोग्य कृतीवर नियंत्रण ठेवावयाचं असेल तर ही हुकुमशाही पद्धत किंवा नकारात्मक नियंत्रणाची पद्धत ही व्यवस्थापकाला स्वीकारावी लागते. नंतर आपल्याला वैशिष्ट्य सांगता येऊ शकतं मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त आहे. नियंत्रण केवळ शिक्षा किंवा कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याकडे केले जाते असे नाही आहे. उलट ते अनेकदा चांगला मार्गदर्शक म्हणून देखील सिद्ध होत असते. नियंत्रणामुळे प्रत्यक्ष कार्य व प्रमाण कार्य यांची तुलना करून चुकांची कारणे शोधली जातात. भविष्यात ही तफावत निर्माण होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. नियंत्रणात सहकार्य व मदतीची प्रवृत्ती असते. अधिकार प्रदानास उपयुक्त. मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये केवळ एकच व्यक्ती किंवा व्यवस्थापक उद्योगातील सर्व प्रक्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणजेच तो आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना आपले काही अधिकार आदानप्रदान करत असतो. अधिकारी अधिकाऱ्याशिवाय नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे दुय्यम अधिकाऱ्यांना नियंत्रणासाठी अनेकदा अधिकार मिळतात असे म्हणता येऊ शकते. नियंत्रणासंबंधी माहिती. नियंत्रण प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना अपेक्षित कार्य व प्रमाण कार्य यांची माहिती असणे आवश्यक असते. माहिती अभावी संस्थेतील कर्मचारी कार्य अपेक्षेप्रमाणे करू शकत नाहीत.
संस्थेत नियंत्रणासंबंधीची माहिती, त्याचे तक्ते, आलेख हे उपलब्ध असणे आवश्यक असते आणि ही माहिती उपलब्ध ठेवणं हे व्यवस्थापकाचे कार्य समजले जाते. नियंत्रणाचं शेवटचं वैशिष्ट्य आहे, ही एक व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया आहे. नियंत्रण प्रक्रिया व्यापक व सतत चालणारी असली तरी ती व्यक्तिनिष्ठ असतेच असे नाही. कोणत्याही संस्थेत भौतिक साधनांपेक्षा मानवी साधनांना अधिक प्राधान्य दिले जाते. कर्मचारी सजीव घटक असल्याने त्याचा उत्पादनावर विशेष प्रभाव असतो. नियंत्रणाचे कार्यसुद्धा वरिष्ठ अधिकारी म्हणजे व्यक्तीच करत असतात. त्यामुळे अनेकदा नियंत्रणात व्यक्तिनिष्ठता आपल्याला दिसून येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील व्हिडिओमध्ये आपण नियंत्रणाची आवश्यकता काय आहे ते अभ्यासणार आहोत. थँक्यू.